नमस्कार. आपण ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण पाहत आहोत की ह्या इथं उभा राहिलेल्या ज्या रणरागिणी आहेत या 800 मीटरसाठी सज्ज आहेत. कारण सोमवार म्हटलं की ज्ञानदीप अकॅडमीमध्ये टाईम आलाच. हे समीकरणच गेल्या 18 वर्षापासून चालत आलेलं आहे. कारण का ज्ञानदीप अकॅडमीची ओपनिंग ही 1 एप्रिल 2008 या दिवशी झालेली आहे आणि त्यापासून ते आजपर्यंत फक्त मध्ये जो सुट्ट्याचा कालावधी असेल, कधी कधी बॅच संपल्यावर 8 दिवस 15 दिवस ज्या सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांचा कालावधी जर सोडला तर ही अखंड प्रक्रिया चालू असते. कारण का ऊन वारा पाऊस थंडी काही असलं तरी परंतु सोमवारचा टायमिंग हा चुकत नाही. कारण महत्त्वाचा मुद्दा एक आहे, त्याच्या पाठीमागचं कारण पण तसंच आहे. गेल्या 8 दिवस विद्यार्थ्यांनी जी मेहनत केलेली असते ती मेहनत आज या सोमवारी आपण कुठपर्यंत पोहोचलो आणि आपण किती प्रगती केली हे पाहण्यासाठी त्यांना चेकबॅक म्हणून हा आजचा दिवस असतो. आणि याच्यामध्ये कभी खुशी कभी गम म्हटल्यासारखं ज्यांचा टायमिंग हा चांगला आलेला असतो ते खुश असतात आणि ज्यांचा रिवर्स जातो ते कुठंतरी नाराज असतात. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की प्री प्लॅनिंग केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही सक्सेस होते. जरी टाईम रिवर्स गेला तरी पुढच्या आठवड्यात त्यांना टाईम कव्हर करण्यासाठी काही टिप्स दिल्या जातात, काही मार्गदर्शन केलं जातं आणि येणाऱ्या टेस्टमध्ये आणखी त्यांचं मनोबल वाढवून त्यांचा टायमिंग हा चांगल्या पद्धतीने आणला जातो. तर इथं आपण पाहत आहोत आता ही पहिली भरती जवळपास संपलेली आहे. फक्त मुंबईचा रिझल्ट बाकी आहे. काही ठिकाणच्या जॉईनिंग पण झालेले आहेत, काही ठिकाणी मेडिकल चालू आहेत, काही ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग चालू आहेत. तर एक शेवटचा अंतिम टप्पा राहिलेला आहे आणि येत्या जूनच्या 10 तारखेपर्यंत हे पण सर्व संपून जाईल आणि नवीन ही पहिली भरती संपते न संपते तोच नवीन भरतीची चाहूल लागलेली आहे. जवळपास या विद्यार्थिनींना मला एक सांगायचं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये 18,000 प्लस जागा ह्या डिक्लेअर होत आहेत. त्यामध्ये 12,700 ते 13,000 जागा ह्या महाराष्ट्र पोलीससाठी आहेत आणि जवळपास 3,500 ते 4,000 जागा SRPF साठी आहेत. जवळपास 1,000 जागा या कारागृहासाठी आहेत आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत. कारण का मला एकच सांगायचं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला जवळपास 18,000 जागांचं सुतोवाच होत आहे किंवा 18,000 जागा या सोशल मीडियावर फिरत आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामधील. तर मला एकच सांगायचं आहे की आपल्याला जागा लागणार आहे फक्त एक आणि त्या 18,000 मधून एक जागा आपली स्वतःची आहे हे अधोरेखित करण्यासाठी आपल्याला प्रचंड आणि अखंड असा सराव करायचा आहे आणि या सरावातून आपल्याला यश मिळवायचं आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे की ज्ञानदीप अकॅडमीमधील जवळपास 60 ते 70% विद्यार्थिनी ह्या ॲब्सेंट आहेत. कारण का बरेच त्याच्यामध्ये मला तर पालकांच्या सुद्धा काही चुका वाटतात. कारण का येणाऱ्या भरतीच्या वेळेस शेवटचे 2-3 महिने राहिलेले असताना तुम्हाला यश मिळणार नाही. जसं यावेळेस तुम्ही अपयशी ठरलात त्याच पद्धतीनं नंतर सुद्धा तुमच्या पदरी अपयश पडू शकतं जर तुम्ही अशा पद्धतीनं जर मार्गक्रमण करत राहिलात तर. कारण का त्यासाठी तुम्हाला एकच आहे, अखंड सराव आणि प्रचंड मेहनत या गोष्टीचा कुठंतरी एकत्रीकरण करावं लागतं. परंतु वारंवार मेसेज करून सुद्धा किंवा अकॅडमीच्या ग्रुपवर वारंवार विद्यार्थिनींना पालकांना एक सांगून सुद्धा बऱ्याच मुली आणखी ॲब्सेंट आहेत. कारण का कुठंतरी तुम्ही एक पराभवाच्या दिशेनंच वाटचाल करायला लागलात हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि हे पालकांच्या पण लक्षात येणं गरजेचं आहे. कारण का एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुम्ही कित्येक तरी दिवस कित्येक तरी आठवडे वाया घालवत आहेत. कारण घरी प्रत्येक गोष्ट होत नसते. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर जे काही समजा पहिला आपला पराभवाचा धब्बा शिक्का लागलेला आहे तो पुसून टाकायचा असेल तर लवकरच आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. आणि आपली जी काही समजा नवीन बॅच 1 जूनपासून सुरू होणार आहे त्या 1 जूनच्या बॅचमध्ये सर्वांनी सामील होणं गरजेचं आहे. तर आपण जास्तीचा वेळ न घेता यांचं 800 मीटर पाहूयात. 800 मीटरमध्ये कोण आउट ऑफ आहे आणि कोणाचा किती टायमिंग आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्व पालकांनी व्हिडिओ पाहायचा आहे. मी ग्रुपवर पण शेअर करणार आहे. कारण का आपल्या मुलीला आल्यापासून
किती वेळात किती मार्क्स यायलेत, किती सेकंद कमी झालेत हे तुम्ही पण पाहायचंय. सर्व पालकांनी जागरूक राहायचंय. काही सूचना असतील तर आम्हाला सूचना पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.